नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जैन कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे आणि त्यांच्या शिक्षणासह निवासाची व्यवस्था व्हावी या उदात्त हेतूने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 100 वर्षापूर्वी दक्षिण भारत जैन सभेच्या दिगंबर जैन बोर्डिंगला दसरा चौकातील बोर्डिंगच्या जागेसह लक्ष्मीपुरीतील मुख्य चौकातील जय धवल आणि वीर धवल या 2 जागा दिल्या होत्या. या जागांच्या भाड्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या जागा देण्यात आल्या होत्या. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या जागा दिगंबर जैन बोर्डिंगने त्यावेळेसच्या भाडे करारानुसार भाडे तत्वावर दिल्या होत्या. यातील जय धवलची जागा बँक ऑफ इंडियाला भाडे तत्वावर दिली असून ते योग्य आणि नियमित भाडे वसूल होत आहे. पण वीर धवलची 12,795 स्क्वेअर फूट जागेपैकी 2,400 स्क्वेअर फूट जागा शेतकरी संघास तर उर्वरित जागा भारत हार्डवेअर, सिद्धेश्वर आणि कंपनी, ढवळे वखार, अनिल ट्रेडर्स आणि अनिल मशिनरी ट्रेडर्स यांना त्यावेळी भाडेतत्वावर दिल्या होत्या. यामध्ये दीर्घकाळ उलटून गेला तरी अत्यंत नगण्य आणि जुन्या स्तराने भाडे दिले जात होते. अनेक वर्ष करारांचे नूतनीकरण झाले नाही, बाजारभावानुसार भाडेवाढ झाली नाही आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा मूळ उद्देशही दुर्दैवाने मागे पडत गेला. विशेष म्हणजे शेतकरी संघाचा भाडे करार 2004ला संपलेला असतानाही आजतागायत केवळ जुन्या कराराच्या आधारावर फक्त ₹1.50 स्क्वेअर फूट या अत्यल्प दराने जागा वापरली जात असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे संस्थेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याची भावना जैन समाजातून व्यक्त होत आहे. 1 वर्षापूर्वी दक्षिण भारत जैन सभेची कार्यकारिणी पूर्णपणे बदलण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील जैन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन दक्षिण भारत जैन सभा आणि दिगंबर जैन बोर्डिंगच्या अध्यक्षांनी संचालक मंडळ कार्यकारिणीने सर्वच भाडेकरूंना भेटून ही जागा विकसित करण्यात येणार असून बांधकाम झाल्यानंतर चालू भाडे दरानुसार आपणास आवश्यक असल्यास जागा भाड्याने घ्यावी आणि सध्या ही जागा रिकामी करावी असे आवाहन केले होते. मात्र शेतकरी सहकारी संघाने सामाजिक आणि शैक्षणिक हिताचा विचार न करता जागा रिकामी करण्यास टाळाटाळ केल्याचेही बोलले जात आहे. वीर धवल इमारतींची जागा ताब्यात घेण्याचे काम गेले 5 महिने सुरू आहे. दक्षिण भारत जैन सभेचे ट्रस्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, मुख्य महामंत्री अनिल बागणे, चेअरमन संजय शेटे यांच्यासह इतर सर्व कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत जय धवल, वीर धवल इमारत कमिटी यांनी निरंतर पाठपुरावा करून भारत हार्डवेअर, सिद्धेश्वर आणि कंपनी, ढवळे वखार, अनिल ट्रेडर्स आणि अनिल मशिनरी ट्रेडर्स या जागा रिकाम्या करून घेतल्या आहेत. वीर धवल इमारतीची एकूण 12,795 स्क्वेअर फूट जागेपैकी दिगंबर जैन बोर्डिंगकडे 10,395 स्क्वेअर फूट जागा खाली होऊन ताब्यात आली असून आता फक्त शेतकरी संघ याकडे 2,400 स्क्वेअर फूट जागा ताब्यात घेणे राहिली आहे. याशिवाय जय धवल इमारतीमध्ये 1,200 चौरस फूट जागा शेतकरी सहकारी संघाकडे आहे. ती सुद्धा लवकरात लवकर आपल्या ताब्यात येईल अशीच बोलणी सुरू आहे. सदरी जागा ताब्यात घेण्यासाठी कमिटी सदस्य राजू वळीवडे, माधव उपाध्ये कोल्हापूर, अनिल पाटील कुंभोज, विशाल शेट्टे हिंगणगाव, ॲडव्होकेट राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व कमिटी सदस्य, जैन बोर्डिंगचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राजू वळीवडे यांनी दिली. शेतकरी संघ आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील जैन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन ही जागा खाली करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान करू नये, या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय बनवू नका असे आवाहन करत आपणास आम्ही जागा विकसित झाल्यानंतर योग्य त्या भाडेतत्वावर जागा देण्यास तयार असल्याचे सांगून लवकरात लवकर ही जागा रिकामी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेला अनिल पाटील, विशाल शेटे, माधव उपाध्ये उपस्थित होते. जय जिनेंद्र. दक्षिण भारत जैन सभेचे दिगंबर जैन बोर्डिंगची लक्ष्मीपुरीमधील वीर धवल या इमारतीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन आदरणीय भालचंद्र पाटील व मुख्य महामंत्री अनिल बागणे साहेब तसेच चेअरमन संजय शेटे साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली जो या ठिकाणी लढा सुरू होता, त्या लढ्याला जवळजवळ 85 ते 90% यश आलेलं आहे. या ठिकाणी असलेली या ठिकाणी निलेंची इमारत असू दे, पाटील बंधूंची इमारत असू दे, सिद्धेश्वरची असू दे, ढवळ्यांची, असे मिळून जवळजवळ 12,700 पैकी 10,200 जागा ही आपल्या जैन बोर्डिंगच्या ताब्यात आता सध्या आलेल्या आहे. यामध्ये सगळ्या भाडेकरूंनी सहकार्य केलेलं आहे. यामध्ये अनेक लोकांनी सहकार्य केलं आहे. यामध्ये जैन बोर्डिंगचे पदाधिकारी असू दे, वीर सेवादल असू दे, दक्षिण भारत जैन संघ असू दे, आमच्या सर्वच या ठिकाणी वीर धवल कमिटीने या ठिकाणी यश केलं आहे. आता फक्त राहतो तो शेतकरी संघ 2,500 स्क्वेअर फुटाची जी जागा आहे शेतकरी संघाकडे भाड्यानं आहे, तो फक्त विषय आता पेंडिंग राहिलेला आहे. तो विषयसुद्धा सध्या या ठिकाणी त्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्या ठिकाणी त्या शेतकरी संघासाठी जे जवळजवळ 4 ते 5 बैठका झाल्या आहेत. त्या बैठका शेवट अंतिम टप्प्यात सुरू आहेत. मी शेतकरी संघाच्या सर्व संचालकांना, या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना आवाहन करतो आहे की ही दिगंबर जैन बोर्डिंगच्या गोरगरीब शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही जागा आहे. हे जे उत्पन्न येणार त्यातलं गोरगरीब शिकणार आहे. आम्ही या ठिकाणी शेतकरी संघाला एक विनंती केली आहे की तुम्ही जागा घ्या, तुम्हाला जागा देण्यात आमचा नकार नाही, आणि पण त्याचं मार्केट रेटप्रमाणे जे भाडं होणार आहे नवीन विकसित झालं इमारतीमध्ये, त्यामध्ये काहीतरी 5-10% कमी करावी आणि तो भाड्यानं मिळावं, हा असा आमचा आग्रह आहे. आणि त्यासाठी काहीतरी पॉझिटिव्ह विचार व्हावा आणि ह्या ठिकाणी हा विषय लवकरात लवकर संपावा असं मी त्या शेतकरी संघाच्या सर्वच या ठिकाणी संचालकांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातले भले नेते असतील, मुश्रीफ साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, विनय कोरे साहेब असतील आणि सर्वच नेते या ठिकाणी यड्रावकर साहेब असतील, या सर्वांना विनंती करतो आहे की एका ठिकाणी बसून हा विषय लवकरात लवकर संपावा. जवळजवळ हा विषय शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि खूप मोठी या ठिकाणी जैन समाजासाठी एक चांगली आणि एक आल्हाददायक बातमी आहे की जवळजवळ या लक्ष्मीपुरीतली जागा 90% या ठिकाणी आपल्या ताब्यात आलेली आहे.